नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दिव्या ही सगळ्यांच्या सोबत आता गॅरेजमध्ये झोपलेली असते आणि गॅरेजमध्ये झोपल्यानंतर आता पटकन एक उंदीर दिव्याच्या पायावरून जातो आणि दिव्या टणकन उठते आणि इकडे तिकडे सैरावैरा पळू लागते। मोठ्याने दिव्या आता ओरडत असते। पटकन आता झोपेतून चंदन जागा होऊन तिकडे येतो। सीताईसुद्धा आता उठलेली असते। सीताई म्हणते की अगं दिव्या काय झालं? चंदन म्हणतो दिव्या अगं एवढं का ओरडतेस? दिव्या म्हणते उंदीर उंदीर। चंदन अरे उंदीर माझ्या पायावरून उडी मारून गेला, त्याचे पाय माझ्या पायाला लागले। तर आता चंदन हा कंबल झटकतो आणि म्हणतो दिव्या कुठे आहे उंदीर? चंदनकडे बघत आता रागाने दिव्या म्हणते की आता कसा असेल रे, गेला तो पळून। आणि आता दिव्या विचार करते की देवा काय दिवस आलेत माझ्यावरती। दिव्या म्हणते त्या कीर्ती आणि सुहासला मदत केली पण त्यांनी तर माझ्याच पाठीत खंजीर खुपसला, आता मला काहीतरी करावंच लागेल असे आता दिव्या बोलते। दिव्या म्हणते नाही नाही, मी तर या गॅरेजमध्ये राहूच शकत नाही। या गॅरेजमध्ये कसलीच सोय नाही, ना झोपायची सोय ना टॉयलेटची सोय, टॉयलेटला सुद्धा बाहेर जावं लागतंय। दिव्या म्हणते बस झालं, खूप दिवस ऑलरेडी कष्टात काढले पण आता नाही असे म्हणत आता दिव्या बाजूला जाते। चंदन आता दिव्याकडे बघत असतो। इकडे आता वंदना आणि सीताई हे माई आजीकडे येतात। माई आजीला आता काळजीच लागून राहिलेली असते। माई आजी म्हणतात पण हे अजून कसे आले नाहीत? सीताई म्हणते अहो या गोष्टीला वेळच लागतो। तर पटकन आई आजी असे म्हणत आता शिवा ही जोराने पळत पळत आता गॅरेजवर आतमध्ये येते। शिवाला बघताच माई आजीला खूप आनंद होतो। पटकन आता शिवा ही माई आजीला मिठी मारते। माई आजी रडू लागते आणि हात जोडतच आता शिवाला म्हणते की शिवा हे जे काही झालं ते माझ्यामुळेच झालं। शिवा म्हणते की माई आजी काय बोलतेस तू, तुझी यामध्ये काहीच चूक नाही आहे। आणि त्यानंतर आता शिवा माई आजीला समजावते। शिवा म्हणते हे बघ माई आजी आता मी आले ना सगळं काही ठीक होणार आहे। तर आता सीताई म्हणते की पण तुम्ही दोघे ठीक आहात ना? तेव्हा आता लगेच आशू म्हणतो की आम्ही ठीक आहोत पण शिवाची रात्र झोपत झाली नाही। माई आजी म्हणते की आता माझे दोन्हीही मुलं आलेत, आता माझी काळजी मिटली, आता मला कसलीच चिंता नाही। आणि त्यानंतर आता सीताई म्हणते तुम्ही काही खाल्लत का? तर आशू म्हणतो नाही। माई आजी म्हणते की अगोदर मग काहीतरी खाऊन घ्या बरं। आशू म्हणतो की अजून ना काही फॉर्मॅलिटीज राहिल्यात। इकडे आता सुहास आणि कीर्ती मस्तपैकी देसाईंच्या घरात सोप्यावर बसून पोहे खात असतात। कीर्ती म्हणते की बघ राजा राणीसारखे दिवस आले आपले सुहास, आणि बघ ना त्या आउट हाऊसमधून ना मला राहायचा अगदी कंटाळा आला होता, कसे दिवस काढले त्या आउट हाऊसमध्ये आपण। आणि एवढ्यात आता लक्ष्मण हा घरी आलेला असतो। तर कीर्ती आणि सुहास मस्तपैकी पोहे खात असतात। आता लक्ष्मणला बघून सुहासला ठसका जातो। कीर्ती म्हणते काय झालं रे सुहास? तर सुहास म्हणतो काका आला। लगेच कीर्ती आता डोक्याला हात लावत नाटक करू लागते आणि म्हणते ना माझं सगळा काही जीव आशूमध्ये अटकला, कधी एकदा आशू सुटेल ना असं मला झालं। तेवढ्यात आता सुहास उठून उभा राहिलेला असतो। लक्ष्मण म्हणतो की अरे सुहास असं काय करतो तू, नाश्ता करत होता ना, बस बस कर नाश्ता। आणि लगेच आता सुहास म्हणतो की काका अरे आशू आणि शिवा सुटतील ना? तर आता लक्ष्मण म्हणतो कीर्ती तुझी देवाने प्रार्थना ऐकली बरं का, आशू आणि शिवा सुटले देखील। आता मात्र कीर्तीला मोठा धक्का बसतो। लक्ष्मण म्हणतो आशू आणि शिवा बाहेर आले, त्यांचा जामीन मंजूर झाला। ते ऐकून आता कीर्ती म्हणते काय? तर सुहास आता हसण्याचे नाटक करतो। लक्ष्मण म्हणतो की हो ते आता बाहेर आले। कीर्ती म्हणते म्हणजे कसा मिळाला एवढ्या लवकर जामीन? आम्हाला तर खूप काळजी वाटत होती। कीर्ती म्हणते आता पुढे काय? लक्ष्मण म्हणतो की आता जाणार आहे ना आम्ही वकिलाकडे, काही जरी झालं तरी ते आम्ही घर मिळवणार म्हणजे मिळवणारच। कीर्ती म्हणते बरोबर आहे। सुहास म्हणतो बरोबर आहे, शिवाची आई शिवाची आजी राहणार तरी कुठे नाही का? आणि आउट हाऊस गॅरेज हे काय राहायच्या जागा आहेत का? लक्ष्मण म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका, निघेल काहीतरी मार्ग, नक्कीच निघेल। त्यानंतर आता विचार करत कीर्ती म्हणते काका पण मला एक प्रॉब्लेम वाटतो, मला नाही वाटत एवढ्या लवकर त्यांना घर मिळेल म्हणून, कारण खूप कॉम्प्लिकेशन आहेत। लक्ष्मण म्हणतो कीर्ती तू नको एवढी काळजी करूस आणि एवढं टेन्शनही नको घेऊस आणि एवढा विचारही करू नकोस। आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो जा नाश्ता घेऊन ये कीर्ती। तर कीर्ती आता आतमध्ये जाते। इकडे आता आशू आणि शिवा गॅरेजमध्ये चहा पित असतात। तर तेवढ्यात दिव्या तिथे येते आणि त्यांना बघते आणि त्यानंतर त्यांच्याकडे बघत आता दिव्या विचार करते कीर्तीने तर आपल्यासोबत लबाडी केली, आता आपल्याला यांच्या शेजारी बसून चिटकूनच राहावं लागेल यांना, त्याच्याशिवाय आपल्याकडे असा पर्यायच नाही। आणि दिव्या आता त्यांच्याकडे बघत खुश होऊन हसू लागते।
तेवढ्यात आता दिव्या शिवा शेजारी बसते आणि म्हणते, शिवा अगं तुझी खूप काळजी वाटून राहिली होती, कशी आहेस तू? तर शिवा म्हणते, मी ठीक आहे. आणि त्यानंतर आता दिव्या म्हणते की पण शिवा आपलं घर. शिवा म्हणते तू काही काळजी करू नकोस. तर आता माई आजी म्हणते की त्याचं कंबरडच मोडायचं. आशू म्हणतो की हे बघा तुम्ही काहीच काळजी करू नका, त्याचं काय करायचं ना हे आता आम्ही बघतो. दिव्या म्हणते पण तोपर्यंत काय करायचं, आपण काय इथेच राहायचं का? चंदन म्हणतो मग त्यात काय झालं, शिवा आणि आशू नव्हते का इथे राहत? दिव्या म्हणते की आपलं ठीक आहे रे चंदन, पण माई आजी आणि आईचं काय? चंदन म्हणतो हे देखील बरोबर आहे, मग आपण असं करूयात इकडे शेजारीच एखादी रूम वगैरे बघूयात आणि माई आजी आणि आई राहतील तिकडे. चंदन म्हणतो दिव्या आपण मात्र इकडेच राहू बरं का. दिव्याला आता धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता लक्ष्मण हा वकिलांना घेऊन तिथे येतो. त्यानंतर आता लगेच माई आजी म्हणते की वकील साहेब मी कोर्टात साक्ष देईल घर माझ्या नावावर आहे म्हणून, आणि खरं तेच आहे आणि त्या जग्याने माझ्याकडून फसून साया घेतल्या हे देखील मी कोर्टात सांगेन. तर आता वकील साहेब खुश झालेले असतात. वकील साहेब म्हणतात की नुसते बोलल्याने पुरावे सिद्ध होत नाही, त्यासाठी आपल्याला पेपरचे डॉक्युमेंट्स आणि तसे लेखी पुरावे द्यावे लागतील. शिवाला आणि आशूला देखील आता वकिलांचे म्हणणे पटलेले असते. माई आजी म्हणते की तेवढेच कागदपत्र होते आमच्याकडे आणि तेच कागदपत्र त्याने चोरलेत. आणि त्यानंतर मग आता वकील साहेब म्हणतात आपल्याला यातून दुसरा पर्याय शोधावा लागेल. अगोदर याचा विचार करायला पाहिजे की ते पेपर त्याच्याकडे गेले कसे. ते ऐकून आता दिव्या भामटी होते आणि खाली मान घालते. आणि त्यानंतर आता पाहना गँग म्हणते की आम्ही आहोत ना, आम्ही त्याच्या घरातून आणू. वकील साहेब म्हणतात असं नाही, आत्ताच पोलीस येऊन गेलेत आणि हे सगळं घडलंय, तेव्हा जे काही करायचं ना ते अगदी काळजीपूर्वक केलं पाहिजे. आशू शिवाला आता त्यांचं म्हणणं पटलेलं असतं. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की तोपर्यंत आपण एक काम करू, आपण माई आजीला आणि आईंना आपल्या घरी शिफ्ट करू. तर आता माई आजी म्हणते नाही नाही मी इथेच राहणार. शिवा म्हणते की माई आजी काय आता ऐकणार नाही, तेव्हा आपण सगळेजण इथेच राहूयात. आणि ते ऐकताच दिव्याला पुन्हा धक्का बसतो. दिव्या विचार करते की अजून किती दिवस इथे राहावं लागणार आहे काय माहिती. इकडे आता सुहास आणि कीर्ती मस्तपैकी सोफ्यावर बसून आता कॉफी पित असतात. सुहासने कीर्तीला कॉफी आणून दिलेली असते. कीर्तीकडे बघत सुहाससुद्धा खूप खुश होतो आणि सुहास म्हणतो की कीर्ती आपण दोघांसाठी ऑनलाईन ऑर्डर करूयात का? तर कीर्ती म्हणते चालेल मस्त. पण आता सुहास म्हणतो मी तुझ्यासाठी काय करू कीर्ती? कीर्ती म्हणते मला तर आता कॉफी आणून दिली, मग एक काम कर माझे पाय दाब. सुहास उठतो आणि आता कीर्तीचे पाय दाबायला लागणार. तेवढ्यात आता उर्मिला तिथे येते. उर्मिला तिथे येताच आता इकडे उर्मिला म्हणते कीर्ती अगं काय बसली, चल आटोप स्वयंपाक करायचा आहे. आणि कीर्ती म्हणते काय? तर उर्मिला म्हणते हो डबे पाठवायचेत आपल्याला आणि आवर पटकन, काय बसलीस तिथे? उर्मिला आतमध्ये जाते तर आता कीर्तीला धक्का बसलेला असतो. इकडे आता सुहास म्हणतो कीर्ती आपल्याकडे ही संधी आहे, त्यांच्यासाठी फार तर फार 2 दिवस आपल्याला डबे द्यावे लागतील. पण कीर्ती ऐकायला तयार नसते. कीर्ती म्हणते मी अजिबात स्वयंपाक बनवणार नाही. सुहास आता कीर्तीला समजावू लागतो. सुहास म्हणतो की अगं कीर्ती ऐक ना, फक्त 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. कीर्ती म्हणते ठीक आहे, मग यासाठी ना मला आता स्वयंपाकामध्ये तू मदत करायची. सुहास कळलं का तुला? तर सुहासचा चेहरा पाहण्यालायक झालेला असतो. इकडे आता आशू आणि शिवा यांच्याकडे आता सीताई येते. बाहेर येताच आता सीताई म्हणते की आशू आणि शिवा माई आजी आणि आई ऐकतच नाही आहेत, इथे कशा राहतील त्या, किती प्रॉब्लेम आहे तिथे, त्यांना खूप त्रास होईल. त्यापेक्षा आपण एक काम करूयात, त्यांना ना आपल्या घरी शिफ्ट करूयात. पण शिवा आणि आशू म्हणते ती ऐकतच नाही, आता त्याचं काय करायचं? त्यानंतर आता शिवा म्हणते की सीताई मी आजीला चांगलं ओळखते, त्या आपल्या घरी कधीच राहायला येणार नाही, कारण ते माझं सासर आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे. आई आजी जर इथे गॅरेजमध्ये राहिली तर ती खुश राहील, पण ती जर आपल्या घरी येऊन राहिली ना तर तिच्यासाठी ती जेल बनून जाईल आणि ती कोलमडून जाईल. शिवा म्हणते की माई आजीचा त्या घरामध्ये खूप जीव आहे आणि तिच्या डोळ्यासमोरून त्या घरासमोरून ती कुठेच जाणार नाही. आणि त्यानंतर आता शिवा ही आशूला म्हणते की तू सीताईला घेऊन घरी जा. त्यानंतर आता सीताईचा प्रेमाने हात धरत शिवा म्हणते की मी खूप नशीबवान आहे सीताई, मला तुमच्यासारखी सासू मिळाली आणि आई आणि आजीसाठी तुम्ही रात्रभर इथे थांबलात, असं कोणी नाही करत. सीताईचे आभार मानते आणि शिवा म्हणते की मी खरंच खूप लकी आहे. तर आशू देखील खुश झालेला असतो. सीताई म्हणते की हे बघ मी काहीच वेगळं केलेलं नाही आहे शिवा, आणि माझ्या सोनेसाठी मी एवढं नाही करू शकत का, माझे आभार वगैरे नाही मानायचे बरं का, असे आता सीताई बोट करत शिवाला सांगते. आणि त्यानंतर आता इकडे सगळ्या जणांनी आता देसाईंच्या घरी येण्याचा निर्णय घेतलेला असतो.
आशू, शिवा, सीताई, दिव्या सगळेजण आता देसाईंच्या घरी आलेले असतात आणि दरवाजा वाजवतात. तेवढ्यात आता कीर्ती पुढे येऊन आता दरवाजा उघडवते आणि दरवाजा उघडताच कीर्तीच्या काळजाचा ठोका चुकून कीर्तीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि कीर्ती आता त्या सगळ्यांकडे बघू लागते. कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो. मागून सुहाससुद्धा तो सगळा नजारा बघून डोक्याला हात लावतो आणि कीर्ती विचार करते की हे सगळे इथे आणि तेही एकाच वेळेस. आणि त्या सगळ्यांना बघून आता कीर्तीला चक्कर येते आणि लगेच कीर्ती चक्कर येऊन खाली पडू लागते. दिव्या आणि शिवा आता कीर्तीला आधारतात आणि कीर्तीला आता भयानक धक्का आणि शॉक बसलेला असतो. शिवा म्हणते की दिव्या ही असे काय करते त्या. तर आता दिव्या म्हणते की यांना चक्कर आली. हसतच दिव्या म्हणते की तुम्ही परत आलात ना, म्हणून त्यांना आनंदाची चक्कर आली. आणि त्यानंतर आता संपदा उर्मिला तिथे येतात. त्यांना बघताच आता संपदा उर्मिलाला खूप आनंद झालेला असतो. आणि आता सीताई, माई, आजी, वंदना सगळ्यांना आतमध्ये बोलावतात आणि म्हणतात या या चला लवकर. सगळेजण आता आतमध्ये येतात आणि त्यानंतर आता सगळेजण सोफ्यावर बसतात. तर संपदा आणि उर्मिला म्हणतात की पण एवढी कमाल कशी झाली, माई आजी कशा तयार झाल्या आणि सगळे आपल्या घरी कसे आले. तर सीताई म्हणते की झाली एक कमाल झाली आणि सगळेजण हसू लागतात. आता मात्र कीर्तीला खूप राग येत असतो आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते की आशू नक्की काय झालं. तर आशू म्हणतो की कीर्तीताई, आता जोपर्यंत त्यांचं घर मिळत नाही ना तोपर्यंत हे सगळे आपल्याकडेच राहणार आहेत. उर्मिला म्हणते की तुम्ही इथे राहणार ना, ही छान गोष्ट आहे, पण शिवाच्या चेहऱ्यावर ना अजून कसला तरी आनंद दिसतोय. आणि लगेच आता सीताई म्हणते की अर्थात आहेतच. लगेच आता सीताई म्हणते की आज तर खरा योगायोगच आहे आणि बातमीसुद्धा गोड आहे. आशूला सुद्धा काही कळत नसतं. आणि आता कीर्ती म्हणते की योगायोग आणि गोड बातमी म्हणजे. कीर्ती म्हणते की घर परत मिळालं असेल ना. सीताई म्हणते ते आज ना उद्या मिळेलच. आणि त्यानंतर आता सीताई लाजतच म्हणते घरात ना आता नवीन पाहुणा येणार आहे. डोक्याला हात लावत कीर्ती म्हणते कोण येणार आहे. आणि लक्ष्मण म्हणतो की पाहुणा येणार म्हणजे शिवा मावशी होणार आहे. कीर्ती म्हणते काय. आणि कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता कीर्ती ही दिव्याकडे बघू लागते. तर दिव्या खुश झालेली असते. उर्मिला म्हणते काय दिव्या प्रेग्नंट आहे. तर संपदा म्हणते की एकदम भारी. आणि पटकन संपदा आता दिव्या शेजारी येऊन बसते. आणि आता कीर्तीला खूप राग येत असतो. तर पाठीमागून सुहासला देखील धक्का बसलेला असतो. आणि आता सगळ्या कुटुंबाला आता आपल्या घरी आणून सीताईने खूप मनाचा मोठेपणा दाखवलेला असतो. तर कीर्तीच्या नाकावर टिचून कीर्तीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि कीर्तीला आता उभं राहताना चक्कर येत असते. आणि सीताईने खऱ्या अर्थाने आता कीर्तीवरती चक्कर आणण्याची वेळ आणलेली असते. आणि त्यानंतर आता दिव्या आरामात येऊन आता कीर्तीच्या बेडरूममध्ये तिने जागा बळकावलेली असते. आणि त्यानंतर आता कीर्ती तिथे येते आणि दिव्याला म्हणते दिव्या काय चाललंय ते. आणि लगेच आता चुटकी वाजवत दिव्या म्हणते की हे बघ कीर्ती, तू माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि मला तू धोका दिला, पण काही काळजी करू नकोस. आता तुझ्या ह्या बेडरूममध्ये मी एकदम आयुष्य आरामात राहणार आहे आणि तुझी जागा आउट हाऊसमधून सगळ्यात अगोदर तू आउट होणार आहे. आणि त्यानंतर विचार करत आता दिव्या म्हणते की मी त्या शिवाला सुद्धा सोडणार नाही. आणि हळूहळू आता त्या शिवाच्या विरोधात घरचे कसे घालवते ना हे बघतच राहा, असे आता दिव्याने विचार केलेला असतो. तर आता शिवा दिव्याला पुरवून उरत कीर्तीचा खेळ खल्लास करून कसे पुन्हा आता माई आजीला घर मिळवून देते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.